मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आता खूप रडत घरी आल्यामुळे नंदिनीला जरा टेन्शन येतं आणि मग त्यानंतर ती पिहूच्या रूममध्ये जाते. तिला शांतपणे विचारते, काय झालं पिहू तुला? पण पिहू नुसतीच आपली बिचारी रडत असते. तेव्हा नंदिनी तिला अगोदर पाणी प्यायला देते आणि हळूच पुन्हा एकदा शांतपणे विचारते, काय झाले पिहू? अगं तू बोलली तर मला कळेल ना. परंतु पिहू बोलतच नाही. ती आता तिच्यापासून लगेचच लांब जाते. त्यानंतर पिहू आता बाजूला गेल्यानंतर तिच्या मांडीवर जे पुस्तक असतं ते खाली पडतं आणि त्या पुस्तकामध्ये काही पेपर्स असतात ते सुद्धा अगदी खाली पडतात. त्यामुळे नंदिनी ते उचलते आणि लगेचच त्या पेपरमध्ये नक्की काय लिहिलं आहे किंवा कसले पेपर आहेत ते चेक करू लागते. मग नंदिनीला समजतं. त्यावेळी ती पिहूकडे पाहतच राहते आणि तिला लगेचच विचारते, पिहू, अगं तू फेल झाली आहेस बाळा. मग पिहू अजूनच रडू लागते आणि म्हणते, ते टीचरने सरप्राईज टेस्ट घेतली ना, माझा खरं तर काही अभ्यासच झाला नव्हता आणि म्हणून मी फेल झाले. सॉरी, असं म्हणून ती नंदिनीची माफी मागते. त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं सॉरी नको म्हणूस, त्यात काय, मी तुला याबद्दल नाही विचारणार. पण मला एक सांग, या अगोदरसुद्धा सरप्राईज टेस्ट झाल्या की नाही? तर तू खूप छान छान मार्क्स मिळवले आहेत. मग असं अचानक आत्ताच काय झालं? तेव्हा पिहू रडतच म्हणते, वहिनी मला नाही माहीत ग नक्की काय झालं आहे आता ते. पण तू आईला नको ना गं सांगू. खरंच आईला नको ना सांगू, ती मला खूप ओरडेल ग. असं ती बिचारी कासावीस होऊन अगदी तळमळीने सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं नाही सांगत बेटा मी. मग आता नंदिनी तिला जवळ घेत म्हणते, कुणालाच मी सांगणार नाही. पण मला एक सांग बाळा, ऐक ना, तू फेल कशी झालीस आणि इतके कमी मार्क्स तुला मिळालेच कसे? कारण मी जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा आमची पिहू ही मला अभ्यास करताना दिसते आणि तू फेल होण्या एवढी ढ तर नक्कीच नाही आहे. आणि याच विषयात या अगोदर तू किती छान मार्क्स मिळवले आहेत. मला खरं खरं सांग, तू कसला विचार करतीयस एवढा आणि काय चाललंय नक्की तुझ्या डोक्यात? तू एवढा कसला विचार करतीये ज्यामुळे तुला एवढं कॉन्सन्ट्रेट करता येत नाही? मग आता पुन्हा एकदा ते वसूचं बोलणं तिला आठवू लागतं की कशाप्रकारे वसूनेच आता नंदिनीताईच्या लग्नामध्ये तिला किडनॅप केलं होतं दीपकच्या मदतीने आणि त्यामुळेच आता काव्याताईला पार्थदादाबरोबर लग्न करावं लागलं आणि त्याचबरोबर नंदिनीला जीवाबरोबर. हे असं तिने खूप मोठं भयानक सत्य ऐकलेलं असतं. हे सगळं आठवल्यानंतर पिहू एकदमच ओरडू लागते, नको ना गं वहिनी मला विचारू, मला नाही आठवायचं ते, नको ना विचारू, असं म्हणून तीच ओरडते. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा तिला शांत करते आणि म्हणते, नको ना बाळा, बस झालं, नको सांगू, ठीक आहे, असं म्हणून पुन्हा एकदा प्रेमाने तिला जवळ घेत आता नंदिनी शांत करू लागते. मग त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, आता मी इथून पुढे तुला काहीच विचारणार नाही, सॉरी. यापुढे मी तुला कोणताच प्रश्न विचारणार नाही, कारण सगळेच जण तुला प्रश्न विचारून विचारून हैराण करतायत ना. मग मी आता नाही विचारणार आणि कुणीच तुला काही बोलणार सुद्धा नाही, असं म्हणून ती पिहूचे डोळे पुसते. आता यापुढे आपण सगळं काही पिहूच्या मनासारखं करूयात, चालेल? तेव्हा हो, असं आता पिहू म्हणते. मग पुन्हा एकदा पिहूला जवळ घेत लाडाने प्रेमाने समजावत नंदिनी मनात विचार करू लागते, पिहूला या भीतीतनं बाहेर काढावंच लागेल, असं म्हणून ती आता पिहूला या सगळ्या मनस्थितीतून बाहेर काढण्याचा विडाच उचलते. त्यानंतर सायंकाळी आता पिहू आणि नंदिनी या दोघीही देवासमोर उभ्या असतात. तर नंदिनी शुभं करोती कल्याणम असं म्हणते, त्या पाठोपाठ पिहूसुद्धा म्हणते. या दोघींचा मंजूळ आवाज ऐकून आता मानिनी, पार्थ, जीवा आणि काव्या हे सगळेजण त्यांच्या पाठीमागे येऊन थांबतात. मग आता हे म्हणून झाल्यानंतर मानिनी म्हणते, अरे वा, खूप छान आणि प्रसन्न वाटलं नंदिनी, हे सगळं ना खरं तुझ्यामुळे झालंय. अरे मला तर आठवत सुद्धा नाही, सर्वजण असे देवासमोर उभे राहून आपण हात कधी जोडले होते. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, मला काय वाटतं आई, आपण सगळ्यांनी दिवसभरातून एकदा तरी असं हात जोडून देवासमोर उभं राहिलंच पाहिजे, हो की नाही पिहू? आवडलं तुला? तेव्हा पिहू म्हणते, हो, मला सुद्धा खूप आवडलं तुझ्याबरोबर असं शुभम करोती म्हणताना. तेव्हा आता सर्वजण हसतात. त्यावेळी काव्या म्हणते, पिहू, अगं फक्त तुलाच नाही तर आम्हा सगळ्यांनाच खूप छान वाटलं. आता पिहूचा मूडसुद्धा खूपच फ्रेश झालेला असतो. त्यावरती मानिनी म्हणते, कधी कधी ना
आपण आपल्या मनातले विचार ना मनातच ठेवतो, आपण अजिबात बोलून दाखवत नाही. मग अशा वेळी देवासमोर उभं राहिलं, हात जोडले, की आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. तेव्हा पार्थ आणि जीवा दोघेही आता मान डोलवतात. हा मानिनी म्हणते की काय रे, काय माना डोलवताय? जसं काय मी मास्तर आहे, तुम्ही विद्यार्थी असताना आपल्या माना डोलवताय. तेव्हा हो मास्तर नाही आहे, तर तू हेड मास्तर नाही. मग त्यावेळी जीवा विचारतो, मग बाबा कोण आहेत? तेव्हा सर्वजण विचार करतात. तेव्हा काव्या पटकन बोलून जाते, आपले विक्रम काका ना शाळेतली घंटा वाजवणारे काका आहेत. म्हणजे कसं ना, आपल्या बाई वर्गामध्ये येतात आणि सर्वांना विचारतात, अभ्यास झाला का? पण खरं तर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेलाच नसतो. पण पटकन काका येतात आणि घंटा वाजवतात आणि मग शाळा सुटते. मग आता सगळेजण काव्याच्या या बोलण्यावर हसू लागतात. तेव्हा काय असं मानिनी म्हणते. मग त्यावेळी काव्य सांगते, अहो मस्करी केली. त्यानंतर आता नंदिनी विचारते, पण बाबा कुठे आहेत आई, अजून आले नाही? तेव्हा मानिनी म्हणते, अगं हो, मी सुद्धा तोच विचार करतीये. नंदिनी म्हणते, तुम्ही एक काम करा बरं, फोन करा त्यांना आणि विचारा कुठपर्यंत आले आहेत म्हणून. आईंनी आज स्पेशल मशरूमची भाजी बनवली आहे बाबांसाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, काय आई? मग आता मानिनी जरा लाजतच तेथून जाते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, चला आता आई गेल्या आहेत ना, तर आपण प्लॅनिंग करूयात. तेव्हा कसलं प्लॅनिंग असं सर्वजण विचारतात. नंदिनी म्हणते, चला तर काव्याच्या रूममध्ये जाऊयात आपण. सगळेजण इकडे काव्याच्या रूममध्ये येतात. पिहूसुद्धा असते त्यांच्यासोबत. नंदिनी लगेचच सांगते की आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे उद्या, त्याचं प्लॅनिंग करायला नको. तेव्हा पार्थ विचारतो, काय खरंच आईबाबांची उद्या ॲनिव्हर्सरी आहे का? जीवा म्हणतो, हो अरे 30वी ॲनिव्हर्सरी आहे, माझ्या तर लक्षातच नाही. नंदिनी म्हणते, अहो मला सकाळीच समजलं, मी किती खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आडेवेडे घेतले तेव्हा सांगितलं. त्यावेळी पिहूचा मूड ठीक होण्यासाठी नंदिनी म्हणते, आपण छान छान आयडिया सुचवूयात हा त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी. असं म्हणून ती पार्थ व जीवाला इशारा करत म्हणते आणि छान छान आपण प्लॅनिंग काय करायचं ना हे सुद्धा विचारूयात. तेव्हा हे दोघेही हो म्हणतात. काय ग पिहू, आयडिया देतेस ना बेटा, असं नंदिनी प्रेमाने विचारते. मग पार्थ म्हणतो, हो हो पिहू, तूच दे आयडिया आम्हाला. आता पिहूपासूनच आपण सुरुवात करूयात. त्यावेळी पिहू म्हणते, हो हो सांगते हा. जनरली कसं आपण सेलिब्रेशन करताना आपण पार्टी करतो ना, आणि तसं बघायला गेलं तर मामाला पार्टी खूप आवडते, पण मामीला आवडतच नाही. तेव्हा जीवा म्हणतो, अरे यार. त्यावेळी नंदिनी म्हणते, पण तुला काय आवडतं? तेव्हा पिहू म्हणते, ऑब्व्हियसली पार्टीज. मग पिहूचं मन राखण्यासाठी नंदिनी म्हणते, ठरलं तर मग चला आपण आता पार्टीज करूयात. त्यानंतर काव्या म्हणते, आणि पार्टीमध्ये काय काय करायचं हे पिहूच सांगेल हा आपल्याला. मग त्यावेळी जीवा म्हणतो, हो हो चालेल चालेल. काव्या म्हणते, तू विचार कर हा पिहू, म्हणजे तुला सुचेल. त्यानंतर पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो, बाबांच्या जुन्या मित्रमैत्रिणींना पण बोलवून घेऊयात. हा तुझं करेक्ट आहे असं आता जीवा म्हणतो. मग आता आईबाबांचे जुने मित्रमैत्रीण आल्यानंतर खरंच त्यांना खूप भारी वाटेल असं सुद्धा पार्थ म्हणतो. तर काव्या विचारते, पिहू अजून तुला काय काय सुचतंय? तेव्हा पिहू म्हणते की आता मित्रमैत्रीण येणार म्हटल्यानंतर माझ्यासारखी लहान मुलंसुद्धा येणार, आपण त्यांच्यासाठी ना काहीतरी गेम प्लॅन करूयात. त्यावेळी आयडिया तर छान आहे पिहू तुझी, परंतु लहान मुलं नाही येणार असं जीवा म्हणतो. पण आपण मोठ्यांसाठी नक्कीच गेम प्लॅन करू शकतो हा. अजून जर काही आयडिया असतील तर सांग बरं मला, मी तुला मग सजेशन देतो असं आता जीवा म्हणतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, पिहू तू यांना नको सांगू अगं काही. तेव्हा का असं जीवा विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं पिहू हे लहान मुलांच्या वर पसारा करतील आपल्या सगळीकडे. मग जीवा म्हणतो, सगळीकडे हीच स्टेप फिरवते का? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जाऊ द्या, ती गंमत करतीये जीवा. मग आता काव्या तुम्हाला काही सुचतंय का असं आता पार्थ विचारतो. काव्या म्हणते, मी विचार करतीये. मग आता पार्थ म्हणतो, इतर वेळेला जीव चटरपटर करत असते आणि आत्ता तुम्हाला सुचवायला लागते का? ती काव्या म्हणते, टॉन्ट का मारताय तुम्ही मला? मग पार्थ म्हणतो, टॉन्ट म्हणजे मी टॉन्ट नाही मारत आहे, आत्ता कसं काय नक्की सुचवायला लागतं? त्या दोघांमध्येच आता भांडणं सुरू होतात. ते पाहून पिहू आणि जीवा हसू लागतात. तर नंदिनी दोघांना गप्प करते. मग पिहू आता त्या दोघांना म्हणते की तुम्ही इकडे भांडताय, पण मला असं वाटते की टीव्हीवर कार्टूनच लागले, असं म्हणून दोघांची ही ती गंमत करते. त्यानंतर काव्या म्हणते,
मला सुचलं, आपण एक काम करू शकतो, आपण टी व्हीवर अशी गाणी लावू शकतो छान छान, म्हणजे त्यांच्या आवडीची. एकदा विक्रम काकांनी मला सांगितलं होतं की त्यांना ना स्मिता पाटीलची गाणी खूप म्हणजे खूप आवडतात. तेव्हा नंदिनी म्हणते, ती गाणी तर आपण लावूयातच, पण उद्या नक्की काय करायचे ते ठरवूयात की. मग उद्या आपण छानपैकी घरसुद्धा सजवूयात असं पार्थ म्हणतो. आणि तुम्ही दोघी जेवणाचं बघा, आम्ही डेकोरेशनचं बघतो. तर जीवा म्हणतो, मी केकचं पाहतो हां. काव्या आणि नंदिनीसुद्धा आपापलं प्लॅनिंग करू लागतात. त्यानंतर पिहू आता सगळ्यांकडे पाहत असते, कारण पिहूला आता समजतं की सगळेजण किती खुश आहेत. काव्या वहिनी, जीवा दादासुद्धा मूव ऑन झाले आहेत. वसू मावशीचं सिक्रेट आता कुणाला सांगायला नको, आणि जर सांगितलं तर सगळेजण पुन्हा एकदा डिस्टर्ब होतील. या विचाराने आता ती कुणालाही काही न सांगण्याचं ठरवते. तेवढ्यातच आता दार कोणीतरी ठोठावतं. ते ऐकून आता सगळ्यांचीच एक धावपळ सुरू होते, कारण सर्वांना असं वाटतं की मानिनी आली असेल आणि तिला आपला सरप्राईज प्लॅन समजेल. या विचाराने आता सगळेजण अगोदर पिहूला म्हणतात, ऐक ना, तू दार उघड आणि जर मानिनी काकू असतील तर त्यांना तिकडच्या तिकडे कटव, आपलं प्लॅनिंग कळायला नको. तेव्हा पिहू हो असं म्हणते. त्यानंतर आता पिहू लगेचच दरवाजाकडे जाते आणि हे चौघेही आता दोन्ही दारांच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. एका बाजूला नंदिनी, काव्या, दुसऱ्या बाजूला जीवा आणि पार्थ. तेव्हा आता जशी पिहू दार उघडते ना, तशी आता वसू ही समोर उभी असते. तेव्हा वसूला पाहून आता पिहूला प्रचंड असा धक्काच बसतो. मग आता वसूला पाहून पिहू खूपच घाबरते, अक्षरशः घामाघूम होते आणि तेथून लगेचच आतमध्ये आपल्या रूमकडे जाते. तेव्हा सगळेजण पाहतात की पिहूच्या चेहऱ्यावर भीती आहे. मग नंदिनीने हे तर बरोबर पारखलेलं असतं की वसू आत्या आल्यानंतरच पिहू ही घाबरत असते, म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी संशयास्पद इथे शिजतंय. तेव्हा वसू विचारते, काय तुम्ही चौघेजण इथे काय करताय? त्याच वेळी नंदिनी म्हणते, काही नाही, आमचं जरा प्लॅनिंग चाललंय. पार्थसुद्धा म्हणतो, हो, आईबाबांचा उद्या 30वा वाढदिवस आहे ना, त्याचं प्लॅनिंग चाललंय. मग आता वसू म्हणते, अरे बापरे, मी कशी विसरले. तेव्हा ती म्हणते, खरंच ना, माझ्या लक्षातच नाही. आता काव्याला काहीतरी दाखवतो आणि हे कसं दिसतंय असं विचारत असतो. तर वसू मात्र आता नंदिनीकडे पाहत राहते. नंदिनी म्हणते, मी आलेच हां, मला एक काम आठवलंय. मग ती तिथून जाते आणि जीवासुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. इकडे नंदिनी रूममध्ये येते आणि त्या दिवशी घडलेला प्रसंग आठवते. कशाप्रकारे पिहू त्या दिवशीसुद्धा वसू आत्या आली तेव्हासुद्धा खूप घाबरली होती. मग आता जीवासुद्धा तिच्या पाठोपाठ येतो आणि विचारतो, नंदिनी, तू इकडे अशी अचानक का आलीस? मग आता ती म्हणते, काही नाही असं म्हणून ती तो विषय टाळते. तेव्हा तो विचारतो, हे बघ, काही सांगायचं नाही आहे की मलाच फक्त काही सांगायचं नाही? ती म्हणते, अहो असं काही नाही. मग आता तो म्हणतो, आय नो, आपण नवरा बायको नाही आहोत, आपण रूम पार्टनर्स आहोत, पण रूम पार्टनरसुद्धा एकमेकांचे प्रॉब्लेम हे शेअर करतात. सांग ना अगं, काय झालंय नक्की, असं तो काळजीने विचारतो. तेव्हा ती म्हणते, जीवा, तुम्हाला असं कधी झालंय का, म्हणजे तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे पण तुम्हाला ती सांगताच येत नाहीये आणि त्याचा मात्र तुम्हाला त्रास खूप म्हणजे खूप होतोय. त्यानंतर आता जीवाला लगेचच काव्या आणि त्याच्या प्रेमाचे क्षण आठवत असतात. आठवणी आठवताना जीवा एकदम त्यामध्ये हरवून जातो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो सांगा ना, हो झालंय का तुम्हाला असं कधी? तेव्हा जीवा म्हणतो, हो झालंय मला असं. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, हो सेम असंच, पिहूलासुद्धा असंच होतंय. तेव्हा म्हणजे असं आता जीवा विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पिहूला फिट्स आली होती तेव्हा ती किती घाबरली होती, तुम्ही पाहिलंच असेल ना, पण तुम्हाला असं वाटत नाही का खूप शांत झाली आहे पिहू? तेव्हा जीवा म्हणतो, नाही ग, मला असं नाही वाटत. आत्ता आपल्याशी ती किती मोकळेपणाने गप्पा मारत होती आणि डिस्कशनमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होती. मला वाटतं ना, खरंच तू खूप विचार करतेस एखाद्या गोष्टीचा. तेव्हा नंदिनी म्हणते, विचार करण्यासारखंच घडतंय, कारण आज एका सरप्राईज टेस्टमध्ये ती फेल झाली. तेव्हा जीवा आश्चर्याने विचारतो, काय, पिहू फेल झाली आणि हे कसं शक्य आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तोच प्रश्न मला पडलाय. मग आता नंदिनी म्हणते, आणि सरप्राईज हे आहे ना की तिने कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नाहीये, तिला अगदी 0 मार्क्स मिळाले आहेत. तेव्हा जीवा म्हणतो, पण पिहूच्या बाबतीमध्ये असं कधी झालं नव्हतं. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो तेच तर ना, आणि म्हणूनच मी तिला खूपदा विचारले की काय झालंय पिहू. तिच्या मनामध्ये अशी कुठली तरी भीती बसलीये की ती धजावतच नाहीये सांगायला.
अहो मी तिला कित्येकदा विचारलं आणि तिला म्हटलं सुद्धा असं काय झालंय जेणेकरून तू एवढी घाबरलीस, आणि तिला सेफ वाटावं म्हणून मी तिला शुभं करोती म्हणायला सुद्धा लावली. तिला आपल्यामध्ये घेतलं जेणेकरून ती मिसळेल आणि आधीसारखी वागेल सुद्धा, आणि ती आधीसारखी वागली सुद्धा. पण मग पुन्हा घाबरली. मी तिला आता विचारणार नाही असं म्हणाले, पण यातून तिला बाहेर कसं काढू ना कळतच नाही. तेव्हा आता तो विचारतो मी एक सुचवू का, तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही, असं म्हणून ती आता त्याच्यापासून दूर जाते. मग आता तो म्हणतो हो बाबा मी सुचवतो, कारण कभी कभी दवा नाही तो दुआ का असर पडता है. मग आता नंदिनी म्हणते की अहो सिरियस विषय सुरू असताना ही काही जी गंमत सुचते ना तुम्हाला. मग आता जीवा म्हणतो अगं टेन्शन रिलीज व्हावं म्हणून म्हटलो मी. तेव्हा नंदिनी म्हणते माझं टेन्शन रिलीज व्हावं असं वाटत असेल तर प्लीज प्लीज काहीतरी ना असं लॉजिकल सुचवा. मग आता तो म्हणतो कधी कधी ना घरच्या डॉक्टरचा गुण तर येत नाही, पण बाहेरचा डॉक्टर आपल्याला बरं करून जातो. तेव्हा बाहेरचा डॉक्टर कोण असं नंदिनी विचारते. तेव्हा जीवा म्हणतो काउन्सलर, आणि मला असं वाटतं की पिहूला काउन्सलरची गरज आहे, कारण ती आपल्यासमोर नाही मोकळी होणार नंदिनी, पण काउन्सलर समोर नक्कीच मोकळी होईल. तेव्हा नंदिनी म्हणते हो हे बरोबर आहे, पण हे माझं कशा लक्षात आलं नाही. तेव्हा जीवा म्हणतो कारण तू सुपरवुमन आहेस अगं, खूप काही गोष्टी तुझ्या लक्षात राहतात आणि त्यातून ज्या काही निसटतात ना त्या अशा मी झेलत असतो. मग आता नंदिनी रुसूनच तेथून निघते. तेव्हा जीवा म्हणतो थांब थांब, अगं मला फक्त एवढंच म्हणायचंय, मलाही थोड्याफार सुचतात. तेव्हा नंदिनी म्हणते एक संधी सुद्धा सोडू नका तुम्ही मला टोमणा मारण्याची, कारण मगाशी बाहेर सुद्धा तुम्ही तेच केलं. मग आता तो म्हणतो मगाशी तर ते आपण मुद्दाम करत होतो ना, ते सुद्धा पिहूला हसवण्यासाठी. नंदिनी म्हणते तीच संधी होती ना तुम्हाला मला टोमणे मारण्याची, पुरेपूर फायदा जर घेतलात. तेव्हा जीवा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो हे भगवान, आता ना मला कळतच नाहीये नक्की मी कसं वागायचं आणि कसं बोलायचं. तेव्हा मात्र नंदिनी हसत असते. जीवा विचारतो तू हसतीयस सिरियसली. मग आता नंदिनी म्हणते हो, कारण आता मी गंमत करत होते. जीवा म्हणतो तुझं ना कठीणच आहे, पण बाय द वे थँक्यू, उद्या आपल्याकडे फंक्शन आहे, ते झालं की मी आईला सुचवते, कारण आता काउन्सिलर आल्यावरच कळेल की पिहूच्या मनात नक्की काय आहे. तेव्हा रम्या नेमकं हे बोलणं ऐकते आणि तिला प्रचंड असा धक्काच बसतो. त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा आता मानिनी ही आवरून सावरून रूममध्ये येते. त्याचवेळी पूर्ण रूम ही अशी लाल फुग्यांनी हार्ट शेपमध्ये अशी सजवलेली असते आणि बेडवर एक छान असा सुंदर बुके ठेवलेला असतो. रूममध्ये लाईट्सचं सुद्धा डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा मानिनी आता ते पाहतच राहते. तिला ॲनिव्हर्सरीचं हे विक्रमकडून खास सरप्राईज असतं. ती आता खूप खुश होते, सगळं काही व्यवस्थित पाहते आणि म्हणते देशमुखसुद्धा ना असं वाटतंय की अजून 16वं सरलेलंच नाही आहे. नशीब कुणी पाहिलं नाही, नाहीतर दिवसभर असं ऑकवर्ड होऊन मला फिरावं लागलं असतं. असं म्हणून ती फुलांचा तो बुके हातात घेते आणि म्हणते पण सकाळपासून मला देशमुख दिसलेच नाही आहेत, कुठे गेले आहेत, मलाही त्यांना विश करायचं आहे ना. असं म्हणून तो बुके घेऊन ती बाहेर जाणार. तितक्यातच आता तेथे दरवाजावर सुद्धा एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीकडे मानिनी पाहते आणि ती वाचू लागते. मग आता त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तिथे भेट मला जिथे तोंडाला पाणी सुटतं आणि सुखदुःखाच्या पंक्तीत बसलो की प्रेम वाढतं. मग आता मानिनी तो विचार करते आणि म्हणते म्हणजे डायनिंग टेबल. तेव्हा आता पूर्ण हॉलसुद्धा सजवलेला असतो. ती आता तेथे हॉलमध्ये येते आणि सगळीकडे अगदी पाहतच राहते. त्यानंतर आता डायनिंग टेबलवर सुद्धा छान आता सजवलेलं असतं. त्याचबरोबर तेथे केकसुद्धा असा ठेवलेला असतो. मग आता मानिनी ते पाहते आणि म्हणते अरे बापरे, खूपच मनावर घेतलेलं दिसतंय यांनी, थँक्यू विकी, असं विक्रमला लाडानेच ती म्हणते. पण विक्रम ऑलरेडी तेथे नसतोच. त्यानंतर आता सरप्राईज असं पार्थ तेथे येत म्हणतो. आता नंदिनी त्याचबरोबर जीवा आणि काव्यसुद्धा तेथे येतात. मोठ्याने सरप्राईज असं म्हणतात. मानिनी एका क्षणी घाबरते. तर पार्थ विचारतो आई विकी कोण ग, विकी कोण, मस्त हां. त्यावेळी मानिनी लाजते. तर काव्या म्हणते हो ना विकी वगैरे काय. मग त्यावेळी नंदिनी म्हणते अरे बाबा ते कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, त्यांना सगळं माफ आहे. तेव्हा मानिनीला विक्रमची पुन्हा एकदा आठवण होते. ती विचारते अरे थांबा थांबा, पण कुठे आहे विक्रम नक्की. तेव्हा विक्रम आता किचनमधून बाहेर येतो. तो अगदी शेफ झालेला असतो आणि तो म्हणतो मी इथे आहे, आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, असं गाणं मानिनीसाठी म्हणत तो तिच्याजवळ येतो.
असं म्हणून तो मानिनीचे हात पकडतो आणि गाणं गाऊन तिला अगदी डान्स करायला भाग पाडतो. तेव्हा मानिनीसुद्धा आता त्याच्याबरोबर छान असा डान्स करू लागते. ही सगळी मुलं आता टाळ्या वाजवतात. त्यानंतर तो आता तिला मिठीत घेतो. त्यामुळे आता सर्वांनाच खूप आनंद होतो. सर्वजण हॅप्पी ॲनिव्हर्सरी आई बाबा असं म्हणून दोघांना पुन्हा एकदा जवळ घेतात. तेव्हा विक्रम म्हणतो, अरे नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांसाठी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी असं करायचं. तेव्हा या चारही जोड्या अगदी एकमेकांकडे पाहतच राहतात. सर्वांचा एका क्षणी चेहराच पडतो. मग आता मानिनी म्हणते, करतील करतील अहो ते त्यांच्या बायकांसाठी. तुम्ही अगोदर तुमचं सांगा बरं. अहो आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे आणि सगळं तुम्ही एकटे करत बसला. मग आता विक्रम म्हणतो, अहो राणी सरकार, रोज घरची सत्ता तुम्ही सांभाळता की नाही? मग आज एक दिवस आम्हाला उभं राहावं लागलं तर कुठे बिघडलं काय पोरांनो? असं म्हणून आता तो पार्थ आणि जीवाला विचारतो. तेव्हा पार्थ म्हणतो, काही बिघडत नाही बाबा. अहो परफेक्ट पार्टनरसाठी अगदी परफेक्ट प्लॅनिंग सुद्धा केलंय तुम्ही. मग आता विक्रम म्हणतो, हे प्लॅनिंग काही मी एकट्याने केलं नाही, तुम्हा सगळ्यांचा यामध्ये हात आहेच ना. अगं कळलं का मानिनी, ही सगळी टीम ना माझ्यासोबत आहे. मग काय ग मानिनी, मी दिलेलं गिफ्ट आवडलं की नाही तुला? तेव्हा आता मानिनी म्हणते, हो बुके मला आवडलाच आहे, परंतु त्यावेळी आता तो म्हणतो, हो मला माहिती आहे, तुला अख्खी गुलाबाची बाग दिली ना तरीही तुझं मन कुठे रेंगाळतं. पण आणलंय, हा आणलंय. तेव्हा सगळेजण एका वेळेसच विचारतात, कुठे आहे पण? मग काव्या म्हणते, हो तुमच्या हातात तर दिसत नाहीये काही. तेव्हा विक्रम म्हणतो, हातात नाहीये काही, माझ्या डोक्यात आहे. तेव्हा अशी शेपची टोपी काढत तो लगेचच त्या टोपीमधून गजरा काढतो आणि मानिनीला दाखवतो. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. तर आता गजरा मिळाल्यामुळे मानिनी खूपच खुश होते. तेव्हा आता मानिनीच्या चेहऱ्यावरील आनंद सगळेजण पाहतात. तर आता जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या वसूला सांगते, खरंच जर काउन्सिलर आले ना तर पिहूच्या मनातील काढून घेण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागणार नाही. मग आता वसू म्हणते, आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना, पण उद्या नक्की तमाशा होणार हे कन्फर्म आहे. तर आता इकडे विक्रम म्हणतो, आज फ्रेंडशिप डे आहे आणि एकमेकांच्या हातामध्ये ना तुम्ही फ्रेंडशिप बँड बांधा. तेव्हा आता विक्रम सगळ्यांकडे फ्रेंडशिप बँड देतो आणि बांधा बांधा असं म्हणतो, पण सगळेच जण कन्फ्यूज असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.